नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोतवाल भरती अहिल्यानगरची जाहिरात आली 158 पदांसाठी। वेगवेगळे जवळपास 13 विभागात ही जाहिरात आहे आणि त्या विभागातल्या त्या गावात तुम्ही जर रहिवासी असाल तर त्या जागेसाठी तुम्ही पात्र आहे फॉर्म भरला। अजून एक मुद्दा यामध्ये, त्या गावातील त्या पदासाठी ज्या आरक्षणाला ज्या कॅटेगरीला आरक्षण दिलेलं आहे त्याच कॅटेगरीचा उमेदवार इथे फॉर्म भरू शकतो। हे सगळं बघितलं तर खूप कमी लेवलची कॉम्पिटिशन असणार आहे। सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की विभागानुसार जागा किती आहे प्रत्येक विभागाला, त्यानंतर आरक्षण कुणाला मिळणार आहे, कारण त्या ठिकाणी त्या कोतवाल पदासाठी त्या गावातील किंवा त्या सज्जातील कोतवाल पदासाठी कोणता विद्यार्थी फॉर्म भरू शकतो, अर्थात कोणत्या कॅटेगरीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो आणि ती जागा महिलांना आहे की पुरुषांना आहे किंवा जनरल आहे ते पण आपण बघूया। फॉर्म कुणाला भरता येणार आणि परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे। ओके, सो परीक्षा पॅटर्न बद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ घेतला आहे, त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी हे सांगत नाही का, कारण व्हिडिओ मोठा होऊन जाईल। सो पाठीमागचे व्हिडिओ बघून घ्या तुम्ही। आता विशेष म्हणजे तुम्हाला या पदासाठी अजून इतर जिल्ह्यांच्या पण जाहिराती येणार आहे। आता अहिल्यानगरची आली आहे, अजून जाहिरात येणार आहे का, कारण 75,000 जागा भरायच्या आहे अशी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केली आहे आणि पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहे। सो जागा येणार। सो त्यासाठी इग्नाइट अकॅडमीची ऑलरेडी 2023 ला पण आपण बॅच घेतली होती, तो अनुभव लक्षात घेता आपण तुम्हाला रेकॉर्ड बॅच पण इथे दिलेली आहे। 1499 प्लस जीएसटी मध्ये बॅच आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या जिल्हा लेवलची जी माहिती ऍड केली जाईल। लक्षात घ्या, तुम्हाला आता अहिल्यानगर जाहिरात आली तर अहिल्यानगर जिल्ह्यातील त्या गावांच्या तालुक्यांच्या संदर्भातली माहिती इथे अपलोड केली जाणार आहे। बाकीचे कॉमन घटक आहे ते ॲज इट इज आहे, त्यात काय बदल नाहीये। लेक्चर अमर्यादित वेळा तुम्ही बघू शकता, लेक्चरच्या पीपीटी नोट्स आणि 1 वर्षाची वैधता असणार ही बॅच लगेच जॉईन करा, तयारी लागा, इतर जिल्ह्याच्या पण जाहिराती येणार आहे। विशेष पाठीमागे मी काही व्हिडिओ घेतलेले, ते व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या। जसं की कोतवाल भरतीबद्दल 1 दिवसापूर्वी एक व्हिडिओ घेतला मी, बघा जवळपास 21,000 विद्यार्थ्यांनी बघितलाय, ज्यामध्ये पात्रता काय आहे आणि परीक्षा पद्धत कशी असते हा व्हिडिओ सांगितलाय। सो हा व्हिडिओ बघून घ्या, यात तुम्हाला आयडिया येऊन जाईल की परीक्षा पद्धत कशी आहे। ओके, दुसरं की 158 जागांसाठी फॉर्म सुटलेले आहे, फॉर्म कसा भरायचा, त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याचा व्हिडिओ सुद्धा एक 8 मिनिटापूर्वीचा व्हिडिओ आहे, जवळपास 250 मुलांनी पाहिलेला आहे। सो हा व्हिडिओ एकदा बघून घ्या, याचा फायदा तुम्हाला होईल। आणि भविष्यात आता पुढे उद्या परवा येणारे काही व्हिडिओ आहेत, जसं की निगेटिव्ह मार्किंग असणार का, परीक्षा कोण घेणार, ऑनलाईन किंवा ऑफलाईन एक्झाम होणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, इतर जाहिराती कधी येणार आहे त्याची अपडेट सुद्धा तुम्हाला हवी असेल तर काय करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि अजून तुमच्या मनात काही प्रश्न असेल ना कमेंट बॉक्समध्ये लगेच टाका। चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो। बघा विभागानुसार जागा किती आलेल्या आहे इथे बघू शकता तुम्ही। इथे विभागानुसार एकूण विभाग आहेत 13, तुम्हाला दिसतं इथे 13 विभाग आहे बघा। त्यामध्ये कोणते पाथर्डी, संगमनेर, श्रीरामपूर, शेगाव, श्रीगोंदा, राहाता, राहुरी, पारनेर, जामखेड, नेवासा, कोपरगाव, अहिल्यानगर आणि कर्जत आहे। आणि एकूण जागा जर यांची बेरीज केली तर 158 आहे। त्यानुसार पाथर्डी 13 आहे, संगमनेर 16, श्रीरामपूर 8, शेगाव 7, श्रीगोंदा 20, राहाता 7, राहुरी 12, पारनेर 21, जामखेडा 6, त्यानंतर नेवासा 10, कोपरगाव 10, अहिल्यानगर 14 आणि कर्जत 14 अशा जागा आहेत। आता मी तुम्हाला एक एक दाखवतो। पाथर्डी कोणासाठी व्हॅकंट जागा आहे थोडक्यात बघूया, कोणत्या कॅटेगरीसाठी। तुम्ही आता ह्या वेबसाईटला जायचं बघा, तुम्हाला मी इथे वेबसाईट पण दिली आहे, ह्या वेबसाईट तुम्ही जाऊ शकतात बघा, इथे वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे आणि फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय आहे 18 जुलै बरं का। 18 जुलै म्हणजे तुमच्याकडे अजून 8 दिवसच आहे फक्त फॉर्म भरायला। सो 18 जुलैपर्यंत फॉर्म भरायचं। माहिती तिन्ही प्रश्नांची उत्तर आपण बघूया इथे। ओके, आता इथे बघूया, तुम्ही वेबसाईटला गेला, तिथे वेबसाईटला तुम्हाला हे ऑप्शन दिसतात, यापैकी तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट, रिप्रिंट ऍप्लिकेशन आणि हेल्पलाईन आहे। हेल्पलाईनला क्लिक केलं की तुम्हाला हेल्पलाईन नंबर दिसतो, ह्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही काय करू शकता, मेल करू शकता, कॉल करू शकता का नाही। दुसरं, तुमचा फॉर्म जो आहे ऍप्लिकेशन फॉर्म, इथे ऍप्लिकेशन फॉर्म आहे हा पूर्ण भरून घेतला, पाठीमागचा व्हिडिओ बघून घ्या आणि फॉर्म भरून टाका। भरून झाला की तुम्ही तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म रिप्रिंट करू शकता, म्हणजे मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ सबमिट करायचा आणि प्रिंट करून घ्यायचा भरलेला फॉर्म। ओके, होम वरती गेला तर होम वर तुम्हाला तोच फॉर्म इथे भरलेला, इथे क्लिक केलं की फॉर्म तुमचा ओपन होतोय, असा फॉर्म तुम्हाला परत एकदा भरायचा आहे। राहिला एकच आता डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट, मग याच्यामध्ये गेलात तुम्ही तर हे 13 विभाग तुम्हाला दिसतात बघा। एक एक तुम्हाला मी आता पाथर्डी जाहीरनामा बघा, जाहीरनामा पाथर्डीमध्ये इथे जागा ज्या आहेत ना, ह्या किती जागा ही ऍड आहे तुमची बरोबर। फॉर्म भरण्याची लास्ट डेट काय 18 तारीख आहे बघा। यामध्ये किती जागा आहेत तर टोटल 16 पैकी 13 जागा भरल्या जाणार आहे आणि ह्या 13 जागा कोणासाठी आहे बघा। पहिलं, शिराळासाठी इतर मागास वर्ग उमेदवार फॉर्म भरू शकतो, जनरल आहे, जनरल मुलगा मुलगी दोघे फॉर्म भरू शकतं, इतर मागास पण ओबीसीचेच बरं का, ओबीसीचेच विद्यार्थी इथे मी लिहितो। शिराळाला कोण आहे, ओबीसीचे मेल फिमेल दोघं चालणार। मोहोज बुद्रुकला भज ब म्हणजे NT ब च्या फक्त महिलाच फॉर्म भरू शकतात, म्हणजे इथे फक्त फिमेलच चालणार आहे।
त्याही NT ब च्या. त्यानंतर लोहसरला अराखीव आहे म्हणजे ओपनच्या महिलांसाठी जागा आहे. आता अराखीव महिला म्हणजे सगळ्याच महिला फॉर्म भरू शकतात. कोणत्याही कॅटेगरीच्या महिला इथे फॉर्म भरू शकतात. कासारसाठी कासार पिंपळगाव अनुसूचित जमातीच्या आहे. अनुसूचित जमाती म्हणजे ST कॅटेगरीच्या उमेदवारांना इथे जागा आहे म्हणजे मेल फिमेल दोघंही चालणार आहे. मिरीला अराखीव आहे ओपनची जागा आहे कोणी फॉर्म भरू शकतं. पाथर्डीला ओबीसी कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतो फक्त ओबीसी मेल फिमेल दोघं चालणार. कारेगावला महिला फक्त ओबीसी महिला फॉर्म भरू शकते. त्यानंतर येळीला ओबीसी फॉर्म मेल फिमेल दोघंही चालणार आहे. मुंगूसवाडेला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग म्हणजेच SC BC ची फक्त महिला फॉर्म भरू शकते. सांगवी बुद्रुकला EWS चा फॉर्म भरू शकतो मेल फिमेल दोघंही. चिंचोडीसाठी EWS मेल फिमेल दोघंही. मढीसाठी ओपन कोणीही फॉर्म भरू शकतं मेल फिमेल कोणताही फॉर्म भरू शकतं. अकोला SC BC साठी लागू SC BC चा मेल फिमेल दोघंही फॉर्म भरू शकतात. आता अशा पद्धतीने पटपट तुम्हाला माहिती सांगतो. सो व्हिडिओ नीट ऐका मी सांगतो ते पण नीट ऐका. सो पुढे दाखवायची गरज नाही. फॉर्म भरण्याची लास्ट डेट त्यांनी दिलेली आहे. यामध्ये फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे. इतर बातमी त्यांनी दिलेली आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ऑनलाईन फॉर्म भरण्यासंदर्भातली वेबसाईट त्यांनी दिलेली आहे. ओके. त्यानंतर यामध्ये बघा इथे हा चार्ट तुमच्यासाठी महत्वाचा आहे. बघा महसूल सेवक आपण म्हणतो कोतवालला 15,000 मानधन आहे आणि ही जागा कोणाला आहे सजेस्ट असलेले आरक्षण इथे दिलेलं आहे. बघा हे आरक्षण मी तुम्हाला आत्ता जे सांगितलं ना तेच आरक्षण त्यांनी ह्या चार्टमध्ये दिलेलं आहे. आणि यामध्ये तुम्हाला कदाचित बघायला मिळेल की यासाठी जी एक्झाम आहे एक्झाम कशी असणार इथे दिलेलं आहे. बघा एक्झाम कशी असणार ते पण पाठीमागच्या वेळेत मी ऑलरेडी सांगितलंय तो एकदा बघून घ्या. तरी पण मी ह्या ॲडमध्ये पण तुम्हाला दाखवतो. लेखी परीक्षा तुमची जी असणार आहे बघा कसे किमान 40 गुण मिळवायचे आहे. तुमची जी एक्झाम असणार आहे ती कशी असणार आहे लेखी परीक्षा असणार आहे. प्रश्न संख्या 50 असणार आहे. 50 प्रश्न आहे. MCQ पॅटर्न मध्ये आहे. लेखी सामान्य ज्ञानावर आधारित क्वेश्चन पेपर आहे. ओके. सामान्य ज्ञानावर आधारित असं त्यांनी इथे दिलेलं आहे पण जवळपास इथे टॉपिक जे असतात ते कसे असतात मॅथ आहे रिझनिंग आहे GK GS आहे करंट अफेअर आहे आणि त्या जागेची त्या सज्जाची माहिती आहे. सो अशा पद्धतीने ही तुमची जाहिरात आलेली आहे. हे सगळं यामध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण. जसं आता मी तुम्हाला पाथर्डीचं दाखवलं तसं वन सगळं आपण बघू शकतो. बघा दुसरं बघूया आपण मग इथे बघा इथे कोतवाल भरतीला संगमनेर जाहीरनामा. बघा संगमनेर जाहीरनामामध्ये तुम्ही चार्ट बघू शकता की आरक्षण कसं दिलेलं आहे. बघा संगमनेर ही ओपन होते जाहिरात. तोपर्यंत मी पुढची ओपन करतो. श्रीरामपूरची पण ओपन करतो. ही संगमनेरची ओपन होते. ही श्रीरामपूरची ओपन होते. ओके. नगर आणि संगमनेर. ओके. ही झाली ओपन आपल्या पुढे संगमनेरची. यामध्ये जागा किती संगमनेरला तर इथे चार्टवर जाऊया आपण डायरेक्टली. चार्टवरती संगमनेरसाठीच्या जागा बघा ह्या जागा आहेत संगमनेरला. टोटल किती 16 जागा आहेत. बघा 16 कुणाला आहे तर इथे बघू शकतो तुम्ही सज्जा पारेगाव साठी आहे. पारेगाव बुद्रुक सज्जामध्ये OBC साठी आहे. OBC एनीवन इथे आता नाही म्हटलंय त्यांनी महिलांना पण इथे एनीवन फॉर्म भरू शकतो. सुकेवाडीसाठी OBC चा महिला फॉर्म भरू शकते. आंबी दुमानाला SC BC ची कोणता कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतो. कवठे बुद्रुकला SC BC ची महिला फॉर्म भरू शकते. धांदरफळला EWS मेल फिमेल आहे. वडझरीला EWS महिला आहे. कोकणगावला ओपन कुणी फॉर्म कोणत्या कॅटेगरीचा विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. संगमनेर खुर्द ओपन साठी कुणी फॉर्म भरू शकतं. चिंचपूर खुला आहे कुणी फॉर्म भरू शकतं. आंबी खालसा कुणी फॉर्म भरू शकतं. जवळे बाबळेश्वर खुला आहे. आता हे खुला म्हणजे काय ओपन साठी कोणत्याही कॅटेगरीचा उमेदवार फॉर्म भरू शकतो. बघा निमोनला सेम आहे. सांगवीला सेम आहे. चिखलीला ओपनची महिला म्हणजे कोणत्याही महिला फॉर्म भरू शकतो. ओपन महिलांसाठी ही जागा आहे. निळवंडेसाठी ओपन महिला कोणती कॅटेगरीची महिला फॉर्म भरू शकते. मालदाडला कोणत्याही कॅटेगरीची महिला इथे फॉर्म भरू शकते. चला आता पुढचं घेऊन जा. तुम्हाला श्रीरामपूरला तुम्हाला इथे फॉर्म भरायचा असेल तर श्रीरामपूरला बघा जागा आहेत 8 पैकी एक बघा निमखावगैरीला OBC मेल फिमेल आहे. भोकरला SC BC मेल फिमेल आहे. शिरसगावला EWS मेल फिमेल आहे. कडितबुला खुला महिलांसाठी राखीव आहे. कोणत्या कॅटेगरीच्या महिला फॉर्म भरू शकता. भामा ठाणसाठी खुल्यांसाठी महिला आहे. ओपनच्या महिलांसाठी म्हणजे कोणतीही महिला फॉर्म भरू शकते. बेलापूरला ओपनसाठी कोणी फॉर्म भरू शकतं. माळ वाडगाव आणि उक्कलगावला खुल्यांसाठी जागा कोणताही विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. चला पुढे घेऊन जातो. तिथे
पुढचं आहे शेवगाव. आता हे खूप जास्त 13, मी 13 तुम्हाला मी सांगणार नाहीये. आता शेवगाव दाखवतो. बाकी तुम्ही हे जसं मी तुम्हाला इथे वेबसाईट सांगितले, वेबसाईटला जा आणि तुम्हाला कोणत्या ठिकाणी कोणाला आरक्षण आहे एकदा बघून घ्या. जसं इथे दिले बघा, वरूरला ओबीसी मेल फिमेल, आंतरवैला इथे मागासवर्ग म्हणजे ओबीसी महिला आहे, वाघोलीला SCBC ला ओपन मेल फिमेल आहे, SCBC मेल फिमेल आहे, जोरापूरला EWS मेल फिमेल आहे, कांबीला ओपन मधून महिला आहे म्हणजे कोणतीही महिला इथे फॉर्म भरू शकते, आव्हाने खुद्रुक कोणी फॉर्म भरू शकतं, कोळगावला कोणी फॉर्म भरू शकतं. अशा पद्धतीने ह्या जाहिराती सगळ्या आलेल्या आहे. आता हे 13 जवळपास विभाग आहे, मी सगळे सांगत बसणार नाही. सो मी तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने जाहिरात आली आहे, कुणासाठी आरक्षण आहे. आता तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटतं की सर माझं आरक्षण मला नाही कळलं किंवा ह्या जिल्ह्याचं नाही, ह्या तालुक्याचं नाही कळलं, ह्या सज्जाचं नाही कळलं, तर मला कमेंटमध्ये टाका. सो आता इथे प्रमुख मुद्दा आहे, तुम्ही हे बघितलं जागा किती आहे, आरक्षण कुणाला हे पण तुम्ही बघितलं. आता मी 3 दाखवले, तुम्ही बाकीचे 13 सगळे बघून घ्या. आता फॉर्म कुणाला भरता येणार इथे, तर बघा फॉर एक्झाम्पल इथे श्रीरामपूर घेतला मी, श्रीरामपूर मधला एखादा सज्जा घेतला. फॉर एक्झाम्पल हा सज्जा आहे ए नावाचा आणि इथे एक जागा, आता प्रत्येक ठिकाणी एकच जागा आहे खरं म्हणजे, ह्या एक जागेसाठी ओबीसीला जागा आहे. तर ओबीसीला जागा आहे म्हणजे इथे ओबीसी असेल तर मेल आणि फिमेल दोघंही भरू शकतात. दुसरं ओबीसीला आहे पण ओबीसी मध्ये फिमेलसाठी जर रिझर्वेशन असेल म्हणजे वुमन रिझर्वेशन जर असेल तर इथे फक्त आणि फक्त महिलाच भरू शकतात. जर एखाद्या ठिकाणी खुलासाठी, आता खुला याचा अर्थ होतो ओपन साठी जागा आहे, ओपन साठी जागा असेल तर एनीवन कोणीही फॉर्म भरू शकतो, कोणताही कॅटेगरीचा उमेदवार इथे फॉर्म भरू शकतो. जर ही जागा असेल फॉर एक्झाम्पल ओपन मध्ये खुलामध्ये महिलांसाठी, तर फिमेल कोणत्याही कॅटेगरीच्या फिमेल इथे फॉर्म भरू शकतात. सो अशा पद्धतीची जाहिरात आहे. फॉर्म जपून भरा, जर अडचण असेल तर कमेंटमध्ये टाका, प्रॉपर माहिती घेऊनच फॉर्म भरा. याच्यामध्ये अजून मी अपडेट देणार आहे, पुढची व्हिडिओ काही अपडेट येतील याच्यामध्ये, तुम्ही जसे मला प्रश्न टाकाल कमेंटमध्ये पुढचा व्हिडिओ याच्यावरती येईल. सो काळजीपूर्वक फॉर्म भरा. सगळेच विद्यार्थी सगळ्याच ठिकाणी फॉर्म भरू शकत नाही, तुम्ही एकाच ठिकाणी फॉर्म भरणार आहे, कारण रहिवासी दाखला लागतो. ज्या ठिकाणी तुम्ही राहतात त्याच ठिकाणी जर जागा व्हॅकंट असेल तर त्या जागेसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता, अन्यथा नाही भरू शकत. सो अशा पद्धतीची ही जाहिरात आहे. यामध्ये काही अडचण असेल कमेंटमध्ये टाका आणि यासाठी तयारी तुम्ही जर करणार असाल तर इग्नाइट अकॅडमीची ही रेकॉर्डेड बॅच आहे, आत्ता लगेच जॉईन करा. 100% तुमचा स्कोर वाढून देणारी बॅच असणार आहे. सध्या कॉम्पिटिशन तर कमी आहेच, पण एका गावातनं साहजिक आहे त्या एका पदासाठी 30, 40, 50 फॉर्म येऊ शकतात किंवा जास्त येऊ शकतात. म्हणजे तुमची कॉम्पिटिशन कदाचित 49-50 मुलांबरोबर असू शकते. 4थी पास म्हणजे बरेच जण फॉर्म भरतील त्या गावातून, म्हणजे 50 तुम्ही पकडा. त्या अनुषंगाने तयारी करा, जबरदस्त तयारी करा. आणि तयारी करताना इग्नाइट अकॅडमीचा हा कोर्स आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करून डायरेक्ट तुम्ही परचेस करू शकता. आणि पुढची व्हिडिओ मी अपडेट अजून देणार आहे, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती लगेच क्लिक करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. मी नवीन व्हिडिओ बनवला की नोटिफिकेशन येते, म्हणजे तुम्हाला लगेच अपडेट मिळणार आहे. सो बॅच घेण्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. काही शंका असेल तर 88-98-99-61-16 ह्या नंबरला एक कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.